राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण आलोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल विठ्ठल रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बापर कुमा देवीवर सर्व सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आवर बापर महादेवी वर्ग तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी हरि 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 हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा
केली त्यासी यशोदा भोजन घाली 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 विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती त्यासी गवळणी कडिये घेती त्यासी गवळण कडिये घेती त्यासी गवळण कडिये घेती त्यासी गवळण कडिये घेती त्यासी गवळण कडिये घेती नवल केवडे केवडे नवल केवळे केवळे नवल केवडे केवडे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे घोडे 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 कामने नटधारी कामणे नटधारी कामने नटधारी कामणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी 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 नवल केवडे केवडे नवल केवळे केवळे नवल केवडे केवडे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे घोडे 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 विठोबार कुमारी विठोबार घुमाई विठोबार जय कुमारी विठोबार घुमाई विठोबार कुमारी विठोबार विठोबार घुमाई कुमारी विठोबार विठोबार कुमारी घुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी घुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमारी 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 विठोबार घुमाई धोबा धोबा अनंत ब्रह्मा देवुदारी अनंत ब्रह्मा देवुदारी
विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। कानिपनाथ महाराज की जय। भारत माता की सनातन हिंदू धर्म की जय। विठ्ठल 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 ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका मने नटधारी तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठ्ठल 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर्म कंजनेत्रम सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारो प्रथम नमन 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 दुसरे चरण हा 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 संताची दुसरे चरण हा
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारो नियाता शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विश्वनाथदेव पाही शिव तो निवृत्ती विश्वनाथदेव पाही हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई 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 धन्य 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 निवृत्ती राया 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 धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य 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 निवृत्ती राया 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 निवृत्तीनाथांची चरणी शरण एका जनार्दनी शिव्यवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे साधू संतांच्या महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र मढी ब्रह्मचैतन्य कानिपनाथ भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खऱ्या अर्थाने जागर स्त्री शक्तीचा सोहळा कीर्तनाचा या संकल्पनेतून महिला अखंड हरिनाम सप्ताह भक्तवत्सल ब्रह्मचैतन्य ओम कानिपनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र पडी नगरीमध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती समस्त ग्रामस्थ मडी यांच्या शुभशा प्रेरणेने व चैतन्य कानिपनाथ भक्त परिवार यांच्या कुशलाशा मार्गदर्शनाने त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेह परमार्थप्रेमी कानिपनाथ दास हरिभक्तपरायण सतीश दादा पाखरे आणि परमादरणीय परमस्नेही वारकरी संप्रदायाच्या थोरोपासक असणाऱ्या महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण अश्विनी ताई महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाने आयोजनाने चालत असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह नामसप्ताहाच्या माध्यमातून आजची काल्याची सेवा अर्थात आज आपल्या नामसप्ताहाचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आपल्या नामसप्ताहाचा काला आहे आणि काल्याच्या दिवशी कीर्तनकाराने काला प्रसंगातील अभंग एखादी गवळण विरहिणी किंवा बलालक्रीडेच्या अभंगावरती बोलावं असा संप्रदायाचा दंडक आहे आणि त्याच संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे नियमाप्रमाणे आज कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला काला प्रसंगातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल सुंदरशा पद्धतीच्या आयोजनामध्ये चालत असणारा नामसप्ताहाच्या माध्यमातून सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य मात्र या ठिकाणी ग्रामस्थांनी भक्त मंडळाने ज्यांना पाचारण केलेलं आहे असे वारकरी संप्रदायाच्या थोर उपासक असणाऱ्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य गान कोकिळा अर्थात कीर्तनकार परमादरणीय परमस्नेही नाशिक जिल्हा भूषण असणाऱ्या आमच्या हरिभक्त परायण रुपाली ताई गायदेने अर्थात ठोंबरे ताईच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. खरं तर त्यांच्याच माध्यमातून आपल्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला. ताईच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने गायनाचार्य गायन हरिभक्तपरायण सुवर्णाताई जामदार पैठणकर त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. हरिभक्तपरायण गान कोकिळा ऋतुजा ताई दळवी बांबोरी त्याच पद्धतीने या ठिकाणी हरिभक्तपरायण सोनाली ताई बोरुडे पाथर्डी गायनाचार्य हरिभक्तपरायण प्राणाला दिदी कोकाटे त्यांच्याही या चरणावरती या ठिकाणी वंदन. मृदंगाची साथ ज्यांची आहे ताल महर्षी हरिभक्तपरायण अवनीताई मासळ मंगळवेढा ताईच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. मृदंगाचार्य ताल महर्षी हरिभक्तपरायण अर्शदाताई दस्तुरकर मोहोरी यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने या ठिकाणी हरिभक्तपरायण पूजाताई येवले चोपदार हरिभक्तपरायण प्रतीक्षाताई गायकवाड हरिभक्तपरायण तनुष्काताई शिंदे त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. ज्यांची उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी टाळाची साथ आहे रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी आणि ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे अशा सूत्रसंचालक हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार परमादरणीय परमस्नेही हरिभक्तपरायण काजलताई महाराज रंदे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पिंपळदरी. त्याच पद्धतीने काकडा भजन हरिपाठाची सेवा या ठिकाणी ताईंनी आणि त्यांच्या सर्व संस्थेतील या ठिकाणी मुलींनी या ठिकाणी केले त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे खरं तर या कार्यक्रमाचा हँडवेल अर्थात पत्रिका बघितल्याच्या नंतर ज्यांना समजलं की चला आपल्या बहिणीचीच काल्याची सेवा आहे असे आमच्या सर्व महिला कीर्तनकार भगिनीवरती नितांत प्रेम करणारे अगदी सख्या भावापेक्षाही जास्त असे आदरणीय हरिभक्तपरायणचे सचिन दादा नाणेकर दादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. दादांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. ज्यांचं मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभलेलं आहे जे आयोजक आहे त्या कार्यक्रमाचे असे आदरणीय सचिन दादांच्या चरणावरती वंदन. ज्यांचं आयोजन आहे अशा महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण आमच्या अश्विनी ताई त्यांच्या चरणावरती वंदन. आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ताल महर्षी आमचे दाजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज ठोंबरे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं असणारं आपलं शरीर अर्थात शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं खऱ्या अर्थाने म्हटलं जातं. आणि या शरीराची काळजी कशी घ्यावी आणि आपलं आरोग्य कसं सांभाळावं याकरता वजन कमी करा किंवा वजन वाढवा असे आरोग्य सल्लागार आदरणीय मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वरती या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचं कार्य मी सुद्धा हर्बल लाईफशी जोडलेली आहे म्हणून मात्र ताईंच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. आणि आपण सर्व भाविक भक्त कोणाचा नाम नदृश चुकून माझ्याकडून राहिला असेल सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन नतमस्तक. आपण सर्व महिला माता भगिनींच्याही चरणावरती वंदन. त्याच पद्धतीने या ठिकाणी शूटिंगवाले दादांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. ज्यांची उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य सिस्टीमवाले दादा करणार आहेत. सिस्टीम म्हटल्याच्या नंतर तो कार्यक्रमाचा प्राण आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. दादांच्या चरणावरती या ठिकाणी कोटी कोटी वंदन. विनिकरी ताई असतील त्यांच्या चरणावरती वंदन. आपणा सर्व श्रोतू वर्गाच्या चरणावरती नतमस्तक होऊन हात जोडून आपल्याला एकच विनंती आहे ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल तुमच्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक मुखाने टाळी हाताने भगवंताचं नामचिंतन करा. बरोबर आहे ना? असंच करताना हो तर म्हणा. बरोबर चाललं ना माझं? हो म्हणतात म्हणजे तुम्ही सगळ्या कीर्तनात बसलेल्या. आता येऊ का मी? काय करायचं आहे ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल त्या त्या वेळेला काय करायचं आहे हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवण्याचा आत्यंतिक फायदा खऱ्या अर्थाने आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. जीवनामध्ये केलेलं पाप ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन करून टाळी वाजवाल कुठे निघून जाईल त्याचा तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही. पण टाळी वाजवण्याकरता कुठल्याही प्रकारची हलगर्जी करायची
विठ्ठल विठ्ठल सुंदरशा पद्धतीच्या आयोजनामध्ये खरं तर आपण वर्षातून एकदाच येत असतो या ठिकाणी दर्शनाला, पण परम भाग्य माझ्या ताईमुळे या ठिकाणी मला लाभलं की या संतांच्या वास्तव्याने साधनेने नामचिंतनाने भारलेल्या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये आज मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाला अशा गान कोकिळा नाशिक जिल्हा भूषण असणाऱ्या रुपाली ताई गैदिनी अर्थात ठोंबरे ताईंचे खरं तर या ठिकाणी कोटी कोटी या ठिकाणी मी आभार मानेल. आणि आज आपण खऱ्या अर्थाने समारोपाकडे आलेलो आहे, अर्थात आजची काल्याची सेवा. सुंदर अशा पद्धतीच्या आयोजनामध्ये समारोपाकडे येत असताना सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा. वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं विशेष अशा पद्धतीचं महत्व सांगितलेलं आहे. कारण जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय अनेक पंथ जरी असले परंतु त्या ठिकाणी काला करण्याची परंपरा नाही. काला करण्याची परंपरा जर कुठे असेल तर ती फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहे. विठ्ठल जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय परंपरा जरी असल्या तिथे काला करण्याची पद्धत नाही, परंपरा नाही. का नाही? याचं उत्तर असं आहे, त्यांना त्या काल्याची चवच कळली नाही. त्यांना त्या काल्याची चव का कळली नाही? महाराज त्यांनी तो काला खाल्लाच नाही तर त्यांना त्याची चव काय कळणार? आपल्या वारकऱ्यांनी तो काला खाल्ला कारण त्यांना त्याची चव कळाली, म्हणून तोच काला सातत्याने होऊ लागला. विठ्ठल विठ्ठल पहिला काला द्वापार युगामध्ये यमुनेच्या काठावरती पहिला काला झाला. त्यावेळेला काल्याचे अधिकारी होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तिथे गोपाळांनी तो काला खाल्ला आणि पुढे तेच गोपाळ कलियुगामध्ये वारकरी झाले. आणि पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दुसरा काला झाला, पण यावेळेला काल्याचे अधिकारी बदलले. यावेळेला काल्याचे अधिकारी होते महावैष्णव माऊली ज्ञानोबराय आणि काल्याचं कीर्तन केलं भक्त श्रेष्ठ श्री संत नामदेव महाराजांनी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसिला ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसिला ह्या वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसिला ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसिला ह्या वाटी. टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राया, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. आणि त्या ठिकाणी नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा पितांबर सुटेपर्यंत नाचले. देवाला सुद्धा कशाचंही भान राहिलं नव्हतं, एवढा रंग त्या कीर्तनामध्ये भरलेला होता. आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी तो काल्याचा प्रसाद वाटला. सर्व वारकऱ्यांनी तो काला खाल्ला आणि तिथून पुढे तोच काला सातत्याने होऊ लागला. जेवढे काही वारकरी साधू संत झाले तिथून पुढे त्यांनी ती काल्याची परंपरा अखंड आणि अविरतपणे चालू ठेवली. तो काला चंद्र सूर्य असेपर्यंत असाच चालू राहणार. विठ्ठल विठ्ठल तोच काल्याचा प्रसाद आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. गेल्या 7 दिवसात उपस्थित राहू शकला नसेल पण तो जर काल्याच्या कीर्तनात आला तर त्याला 7 दिवसाचं पुण्य आजच प्राप्त होईल. म्हणून मात्र आता आपल्याला या ठिकाणी एक विचार असा करावा लागेल की काला म्हणजे काय? काला हे कशाचं प्रतीक आहे? काला कशाचं धोतो काय? काला कशाला म्हणतात? वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारचे काले सांगितलेले आहेत. पहिला काला खाऊ दही भात, दही भाताचा काला. दुसरा आहे हरिनाम खिचडी काला आणि तिसरा आहे जीव ब्रह्मैक्य काला. पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनाम खिचडी काला आणि तिसरा आहे जीव ब्रह्मैक्य काला.
आपल्या स्थूल देहाची पुष्टी करण्याचं काम दही भाताचा काला करतो, तर आपल्या सूक्ष्म देहामध्ये असणारे जे काही विकार आहेत त्या विकारांना घालवण्याचं काम हरिनाम खिचडी काला करतो, अर्थात भगवंताचं नाम. आणि आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो कारण देह आहे त्या कारण देहामध्ये असणारा विकार जो सूक्ष्म अहंकार तो घालवण्याचं काम हा जीव ब्रह्मैक्य काला करतो. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव झाला भाव झाला स्वयमेव पांडुरंग. पहिला आहे दही भाताचा काला, दुसरा हरिनाम खिचडी काला, तिसरा आहे जीव ब्रह्मैक्य काला. स्थूल देहाचे रोग घालवण्याचं काम दही भाताचा काला करतो, सूक्ष्म देहाचे विकार घालवण्याचं काम हरिनाम खिचडी काला करतो. आणि आपल्या अंतःकरणामध्ये असणारा सूक्ष्म अहंकार मी केलं म्हणून झालं त्या अहंकाराला घालवण्याचं काम हा जीव ब्रह्मैक्य काला करतो. मग असा जो काला आहे हा जर कुठे घडत असेल, तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला, तो या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. तो या पंढरीसी घडे म्हणजे वारकरी संप्रदायामध्येच घडे, पंढरी क्षेत्रात म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये. आणि तोच जीव ब्रह्मैक्य काला या काल्याच्या निमित्ताने आज आपल्याला प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थातील काला आणि व्यवहारातील काला याच्यामध्ये फरक आहे. व्यवहारातला काला आपल्या सगळ्यांना माहित आहे. दोन भिन्न पदार्थ एकत्र केले की त्याचा काला होतो. जसं दही भाताचा काला, दही आंबट आहे आणि भात गोड आहे, हे दोन पदार्थ एकत्र झाले की त्याचा काय होतो काला. किंवा दूध भाकरीचा काला, दूध हे पातळ आहे आणि भाकर जड, हे दोन पदार्थ एकत्र झाले की त्याचं नाव काला. मग त्याचं भाकर हे नावही जातं, दूध हे नावही जातं, त्याचं नाव काय काला. मग आता परमार्थामध्ये एक आहे जीव आणि दुसरा आहे शिव. परमार्थामध्ये एक आहे जीव आणि दुसरा आहे ब्रह्म. महाजीव जीव न राहता ब्रह्माकार होणं त्याचं नाव जीव ब्रह्मैक्य काला. आणि तोच जीव ब्रह्म रूप काला खाण्याकरता जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, मी पुन्हा जन्माला येईल उपजोनिया पुढती 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 उपजोनिया पुढती. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया प्रति येऊ काला खाऊ दही भात, तोच जीव ब्रह्म रूप काला आज आपल्याला काल्याच्या निमित्ताने प्राप्त होणार आहे. कारण दही आणि लाही जीव आणि ब्रह्माचं प्रतीक आहे.
म्हणून हा जीव ब्रह्मेक काला आज आपल्याला या नामसप्ताच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे आणि या काल्याच्या निमित्ताने भगवान प्रसाद देतात. मग कुणी म्हणेल हे जर प्रसादाचंच कीर्तन आहे तर द्या प्रसादन, जाऊ द्या आम्हाला. आमच्या पाठीमागे फार कामं पडलेली आहेत, खूप कामं आमची खोळंबलेली आहे, लवकर प्रसाद द्या आणि जाऊ द्या आम्हाला. महाराज तो प्रसाद तसाच सेवन करता येत नाही. तो जर तुम्ही तसाच सेवन केला तर त्याला प्रसाद म्हणता येणार नाही, ते दही लाया खाल्ल्यासारखं होईल. जसं सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय तो शिरा प्रसाद होत नाही. सत्यनारायणाची पोथी वाचल्याने तुम्ही म्हणायला लागली हा घ्या प्रसाद, त्याला प्रसाद नाही, त्याला शिरा म्हणा. मग जसं सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय तो शिरा प्रसाद होत नाही, तसे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राची कथा गायल्याशिवाय ऐकल्याशिवाय भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राची कथा गायल्याशिवाय ऐकल्याशिवाय तो प्रसाद होत. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात आम्ही त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करू आणि मगच तो काला सेवन करू. हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ. करुणी गोपाळ काला सेव, करुणी गोपाळ काला सेव, करुणी गोपाळ काला देव, करुणी गोपाळ काला देव. हेची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला सेव. त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचा आम्ही अनुवाद करू आणि मगच तो गोपाळ काला आम्ही सेवन करू. पण का हो तू गोबर आहे, या भगवान परमात्म्याच्या कोणत्या चरित्राचं उच्चारण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोणी, केले देवे गोकोणी, केले देवे गोकोणी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण आपल्याला या काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं आहे. कारण बाकीच्या कीर्तनामध्ये भक्ती दान आणि वैराग्य सांगितलं जातं, पण काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त भगवान परमात्म्याच्या चरित्राचंच उच्चारण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि गोकुळातलं चरित्र का, याचं जबरदस्त उत्तर असं आहे भगवान परमात्म्याने जो काला केलेला आहे मथुरेत केला नाही, द्वारकेत केलेला नाही. भगवान परमात्म्याने जो काला केला तो गोकुळातच केलेला आहे. म्हणून भगवंताच्या गोकुळातल्या तो चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. विठ्ठल विठ्ठल या भगवान परमात्म्याचं चरित्र महाराज जन्माला येण्याच्या अगोदर सुरू झालं. काय घडलं गेलं, पापीचे भक्त दैत्य ते मातले, धरणीचे झाले ओझे त्यांचे. कंसाधिकांसारखे जे काही राक्षस होते असुर होते त्यांच्याकडून अनंत अशा प्रकारचं पाप मात्र त्या ठिकाणी वाढू लागलं आणि त्या पापाचा त्या अधर्माचा या धरणी मातेला अशा प्रकारचा बोजा त्या ठिकाणी वाढू लागला. आणि या धरणी मातेने गोवस्ताचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि ही पृथ्वी माता ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रिवाय तोय सांगतसे, नेत्रिवाय तोय सांगतसे, नेत्रिवाय तोय सांगतसे, नेत्रिवाय तोय सांगतसे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी
तोय सांगताचे शिवाय तोय वस्वरूप असणारी पृथ्वी माता ब्रह्मदेवापाशी गेलेली नेत्रामधून अश्रूंच्या धारा चाललेल्या आहेत आणि ब्रह्मदेवाने मात्र त्या पृथ्वी मातेला विचारले, हे पृथ्वी माते अगं तू का रडते आहेस, काय तुला दुःख आहे? त्याने सांगितलं, पितामह दुःख एकच आहे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मजाता, धर्म सर्व बुडवलेला आहे, अधर्म मात्र वाढत चाललेला आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवाने आपला विचार मांडला, हे पृथ्वी माते तो गोवत्साचं रूप धारण करून माझ्याकडे आली, पण फक्त तुझ्याने आणि माझ्याने हा इंद्राला बरोबर घेतलं, कैलास लोकात गेले, भगवान शिवाला बरोबर घेतलं, ब्रह्म इंद्रानी बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्देसी, हे सर्व मात्र क्षीराब्दीच्या काठावरती आले आणि पुरुष सुक्ताने त्या भगवान नारायणाला हका मारल्या, सुलभ अशा वैदिक मंत्र घोषाने त्याची स्तुती केली. पण महाराज